असेल, लोक मला आत्महत्या करतो म्हणून मला कॉल करायचे आणि त्याच्यातून मी त्यांना बाहेर काढत मला इतकं हे झालं की लोकांच्याबद्दल की मला त्यांच्यासाठी काहीतरी करावं ही इच्छा माझ्या मनामध्ये जागृत झाली. त्याच्यातूनच मी डॉक्टर सिंधुताई सनपाळ यांना भेटले आणि त्यांनी देखील मला सांगितलं की तू माझ्यासाठी काहीतरी कर, म्हणून मी त्या संस्थेसाठी देखील मदत करते. अनाथ मुलांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे आणि याच्यातूनच मी केएस ग्रुप्सशी जॉईन झाले, कारण त्या अनाथ मुलांच्या जेवणाचा सोय मला आयुष्यभराची करायची आहे. तर त्याच्यातून मला त्यांच्यासाठी केएस ग्रुपकडून हा सीएनजीचा प्लांट मला टाकायचा होता, पण ते काही कारणास्तव झालेलं नाही. पण मी दुसऱ्या काहीतरी कारणाने त्यांना मदत करायची पूर्ण जबाबदारी माझी आहे आणि मी ती करेन. तसंच सुधीर सर देखील एकदा मला कोल्हापूरमध्ये एक दिवस भेटले होते आणि त्यांची देखील इच्छा होती की शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. मी शेतकरी कुटुंबातून जन्मलेली एक छोट्या खेड्यातली मुलगी असल्यामुळे मला आपल्या सर्वांचे प्रॉब्लेम काय आहे ते माहीत आहे. आपण कुठल्या दुःखातून जातो, प्रत्येक दिवस आपल्यासाठी किती कठीण असतो, शेतकऱ्याचा पाऊस ऊन याच्याशी काय संबंध आहे, त्याच्यातून तो तापत असतो, पावसातून भिजून काम करत असतो, त्याच्यातून बाहेर काढण्याची जर माझ्या देवाने मला साथ दिली तर मी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचण्याची माझी हे आहे आणि मी खरंच प्रयत्न करेन, कारण देवाने मला जे काय होतं ते माझ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. माझं राहिलेलं आयुष्य मी लोकांची सेवा करण्यात हे करत आहे. आणि फेसबुकच्या माध्यमातून मला दीपक सर भेटले आणि गेले 2 वर्ष झाले ते मला सांगतात की मॅडम आमच्यासाठी काहीतरी करा, मॅडम आमच्यासाठी काही करा. मला खूपच त्यांना काहीतरी लवकर करायची इच्छा होती, पण काही असे प्रसंग घडत गेले की आपण लवकर हा सीएनजी प्लांट चालू करू शकलो नाही. पण नक्कीच सुधीर सरांच्या मतीने आपण हा प्लांट नक्कीच चालू करू. केएस ग्रुपचे आलेले त्यांचे आपण सगळे इक्विपमेंट्स घेतो आणि मी देखील केएस ग्रुपशी जोडलेली आहे. तर दोन्हीकडून मला हे आहे. आणि तिसरं म्हणजे शेतकऱ्यांची जी असलेली माझ्यामध्ये मनामध्ये आस्था, तर त्याच्यातून मी नक्कीच काहीतरी करून शेतकऱ्यांचं कसं काही चांगलं करता येईल हे करण्याची मी धडपड करत आहे. तर मला आपल्या सर्व शेतकरी बंधूंनी साथ द्यावी एवढीच माझी विनंती आहे. थँक्यू.